सुप्रभात सर्वांना. रामकृष्ण हरी. कसे आहात सर्वजण? सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. तर आजची माझी सकाळ झाली आहे खूपच बिझी. खूपच लवकर उठले आज मी. तशी 5 वाजता उठते. 1 तास आधी जरा रात्री झोप पण येत नव्हती. महाशिवरात्र होती, मग थोडाफार जप केला, म्हणजे नामस्मरण केलं रामकृष्ण हरीचं. 2-2:30 वाजल्यापासून ते चालू होतं. त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली. तर आता बरीचशी कामं आहेत. जरा एक साडी वगैरे पण शिवायची आहे माझी. कशा शिवलेल्या साड्या असतात तर मग घालायला त्या बऱ्या पडतात, नेसाव्या लागत नाही. जसा रेडीमेड ड्रेस घालतो तशी ती साडी घालायची आहे. माझ्या सर्व साड्या रेडीमेड आहेत, त्यामुळे त्या व्यवस्थित बसतात सुद्धा. आणि हो, मी दुसऱ्यांचे कपडे शिवायला नाही घेत. मी फक्त माझ्यासाठी घरामध्ये मशीन ठेवली आहे, म्हणजे स्वतःची स्वतः कपडे शिवायची. मग त्याने आपल्या मनपसंतीची कपडेही शिवता येतात आणि पैसा वेळ सर्व काही वाचतो, बरोबर ना. सकाळचे 4:15 वाजलेत आणि मी नवऱ्याच्या नाश्त्यासाठी आता मिसळ बनवत आहे. 3:30 पासूनच स्टार्ट केलंय. 3:30 पासूनच स्टार्ट केलंय, कारण त्यांना डब्यामध्ये सर्वांसाठी आज मिसळ घेऊन जायची आहे, म्हणून मग लवकरच तयारीला लागले. या सर्वजण तुम्ही सुद्धा मिसळ खायला. तर फ्रेंड्स, मस्त तरीवाली मिसळ तयार आहे, झणझणीत एकदम पुणेरी तडका. या सगळे मिसळ खायला. मिसळ तयार झाली, पण ती खूपच गरम आहे आणि जे डबे आहेत ते प्लास्टिकचे आहेत, म्हणून मिसळ पूर्ण थंड करून घेतली. त्यासाठी हा टेबल फॅन, सिलिंग फॅन, सगळे फॅन चालू केले आणि थंड झाल्यावरच डब्यात भरले. सकाळी 4 वाजता मिसळ तयार झाली होती आणि मग काय, त्र्यंबक शेठ सकाळी 6:30 नाही 6 वाजताच नाश्ता करायला घेतला. महाशिवरात्रीचा उपवास त्र्यंबकने मिसळ चपाती खाऊन सोडला. कविता सांगा, तुम्ही का बोलत नाही? नाही. हा, कविता रुसले तुमच्यावरती, बोलत नाही तुमच्या संग. अयो काय अण्णा असा असतो काय? हा, रुसू दे डायरेक्ट. सकाळचा नाश्ता तुम्हाला देते मी, जेवण देते, तरी मी रुसू दे. हा, तुमचा मुलगा तर कामाला जातो. हा, काय म्हणते अण्णा? कविता काय म्हणते? असं कसं रुसू दे? कविता रुसली तर मग जेवण कसं मिळेल? रुसू दे नाही का म्हणते ते. मग कविता संग बोलणार 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 बोलाय की. कोण आहे मी? मी कोण आहे? हा, मी कोण आहे तुमची? कोण आहे? हा, कोण आहे तुमची? सांगायचे. हे कोण आहेत? भाऊ आहे. हे भाऊ आहेत. त्र्यंबकची योगाची प्रॅक्टिस सुरू झाली आहे. त्याला बघितलं की असं वाटतं हाडं आहेत की नाही, की नुसतंच काय बोलतात, इतकं लवचिक शरीर, कसाही वळतो, म्हणजे त्याला काही हेच नाही आहे. असं बघून किती अवघड वाटतं ते. आपण एवढं वळू शकतो का? खरंच कोणत्याही गोष्टीची प्रॅक्टिस असेल ना तर ती गोष्ट होऊ शकते. योगा असू दे नाही तर आणखीन काही. त्र्यंबकला थ्रोट इन्फेक्शन झालं आहे, म्हणून मग हळद, आलं आणि मधाचं मिश्रण त्याला चाटायला दिलं आणि त्याच्या डब्यातसुद्धा मी 1 डोस दिला. म्हणजे दिवसाचे असे औषधाप्रमाणे 3 डोस गेले की घसादुखी गायब होते. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर सखी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा उद्या भेटूया, तोपर्यंत शुभरात्री.